भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. भाग्य आपुले थोर म्हणून जाहलो मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. गर्जे मराठी, गर्जे मराठी, विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी. नमस्कार. गर्जे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गर्जे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये दुबईमध्ये आपल्या मोठ्या सावा ग्रुप ऑफ कंपनीज किंवा सावा हेल्थ केअर ही मोठी कंपनी सुरू करून जवळजवळ 1000 लोकांना ज्यांनी रोजगार दिला आहे असे विनोद जाधव सर आले आहेत. त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. मला DD सह्याद्रीवर बोलवल्याबद्दल. 10,000 नोकऱ्या निर्माण करणं हे ज्यांचं नवीन ध्येय आहे अशा दुबई स्थित विनोद जाधव यांचा जीवन प्रवास आज आपण पाहणार आहोत. विनोद जाधव दुबई स्थित फार्मा कंपनी सावा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि दुबई हिल्स इस्टेटमधल्या 40,000 स्क्वेअर फूटवर उत्कृष्ट वास्तूचं उदाहरण ठरेल अशा ठिकाणी त्यांचं घर आहे. दुबईमध्ये आपलं साम्राज्य पसरवण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास चढ उताराचाच म्हणावा लागेल. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी 13 वर्ष भारतामध्ये विविध उद्योगांमध्ये नोकरी केली. 2001 मध्ये त्यांच्या उद्योजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्वतःच्या बचतीतून आणि एका भागीदाराकडून पैसे जमा करून त्यांनी पुण्यात एका छोट्या उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर शारजामधल्या एका सामान्य अशा सेटअपमधून काम करत लहान व्यवसायातून तिथे त्यांनी सुरुवात केली. 2016 मध्ये ते कुटुंबाला घेऊन सुद्धा दुबईमध्ये गेले. एकाच क्षेत्रात न अडकता त्यांनी फार्मसीबरोबर हर्बल औषधं आणि पशुवैद्यकीय उत्पादनांमध्ये विस्तार केला. त्यांच्या उपक्रमांपैकी एक सावा वेट आता भारतातल्या लहान प्राण्यांसाठी प्रिस्क्रिप्शन औषधी कंपनी आहे, ज्याचा बाजारातला वाटा जवळजवळ 20% आहे. दुबईत राहून आता ते पुन्हा भारतात आपली एक फॅक्टरी सुरू करत आहेत. विनोद जाधव यांची कहाणी केवळ संपत्ती आणि यशाची कहाणी नाही, तर प्रामाणिकपणा, नम्रता आणि अथक उत्कटता याला पर्याय नाही याची आठवण करून देणारी आहे. दुबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर काही वर्षापूर्वी दुबई म्हणजे रखरखीत वाळवंट, जिथे पाण्याचा अभाव आहे. इतर संसाधनांची सुद्धा तिथे आपल्याला अजिबात ती संसाधनं दिसत नाहीत. आणि अशा रखरखीत वाळवंटाशी मला वाटतं विनोद जाधव सर तुमच्या करिअरचं मला खूप साम्य वाटतं, कारण तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या लहानपणी असाच संसाधनांचा अभाव होता. मध्यम वर्ग किंवा लोअर मिडल क्लासमधनं तुम्ही आलात. पुण्याच्या एका साध्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात. म्हणजे जसं दुबईचा विकास होत गेला ना, म्हणजे त्या वाळवंटाचं आज एक नंदनवन झालेलं आपण बघतोय, तर तसाच तुमचाही विकास होत गेला. पुण्याच्या छोट्याशा घरातून आज तुम्ही दुबईतल्या एका आलिशान अशा महालात राहताय, आणि तो केवळ तुमच्या कर्तृत्वाच्या आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावरच. तर तुम्ही ही दुबई नेमकी उद्योग व्यवसाय करण्यासाठी कशी निवडलीत? तुम्ही छान कंपॅरिझन सांगितलं दुबईचं आणि माझं. दुबई UAEचा जन्म झाला डिसेंबर 71ला, माझा जन्म झाला फेब्रुवारी 72ला. अरे वा. तर त्याच्यामुळं ते साम्य मलाही बऱ्याच वेळा असं काहीतरी वाटतं की एकदमच विकासाच्या वाटेवर चालत आहात. तर 2003ला मी जेव्हा बिझनेस चालू केला भारतामध्ये, तेव्हा आम्ही एक्सपोर्ट करायचो औषधं जगभरामध्ये. तो बिझनेस वाढत गेला आणि 2007 पर्यंत मोठ्या प्रमाणावर आम्ही एक्सपोर्ट चालू करत होता. त्यावेळी मला अशी संधी मिळाली की UKतनं काही औषधं खरेदी करायची आणि ती फिजीमध्ये विकायची. अच्छा. पण ते करायला आपले ते जे रिस्ट्रिक्शन्स आहेत, कॅपिटल कंट्रोल असल्यामुळं किंवा फेमा नावाचा आपले कायदा आहे, त्या कायद्यांमुळं ते भारतीय कंपनीला थोडं अवघड आहे. तर मी म्हटलं याला कायच पर्याय आहे. तर त्याला पर्याय होता की अशा ठिकाणी जायचं की जिथे इंटरनॅशनल ट्रेडिंग फार इझी आहे आणि इझिली करता येतं. तर ते ठिकाण कुठलं, तर दुबई. आणि जवळ पण आहे. भारतापासून 3 तासावर आहे, जवळ आहे. खूप मोठा इंडियन डायस्पोरा आहे तिथं. बऱ्याचशा भारतीय गोष्टी इथं मिळतात. तुम्हाला फार असं
अनोळखी वाटत नाही, चुकल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे दुबईला बिझनेस करणं हे भारतीय लोकांना आणि बऱ्याच वर्षापासून भारतीय लोक ही दुबईला जाऊन बिझनेस धंदा करतायत. त्यामुळे ते माझं पहिलं चॉईस होतं. आणि मग 2007ला मी दुबईला गेलो आणि त्यानंतर बिझनेसची ग्रोथ अजून वाढली. आणि त्या ग्रोथमुळे मी 2010 साली भारतात येऊन परत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली मोठ्या प्रमाणावर. अच्छा, म्हणजे भारतात तुम्ही ह्याच्यातच आलात, प्रोडक्शनमध्ये आलो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलात. आणि मग पुन्हा दुबईतला तुमचा व्यवसाय सुरूच होता. दुबईचा व्यवसाय सुरूच होता. तो भारतातल्या व्यवसायापेक्षा फार मोठा आहे आजही. आणि त्याच्यामुळं माझा बेस पण दुबईचा आहे. मी माझ्या कुटुंबाबरोबर दुबईतच राहतो. आणि तिथनं आमचा सगळा ग्लोबल बिझनेस जो आहे त्याचं सेंटर आम्ही दुबई म्हणून वापरतो. अच्छा, पण म्हणजे एक्झॅक्टली सर, आपण जे म्हणतो ना फार्मास्युटिकल इंडस्ट्री, आता तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंगही करताय त्याच्यात आणि ट्रेडिंगही करताय. म्हणजे दुबईमधनं जे जगभरात तुम्ही औषधं तुमची जात असतात, तर ह्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? आणि मग मॅन्युफॅक्चरिंग भारतातच करायचं तुम्ही कसं काय ठरवलं? भारत जगातलं तिसरं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. हो, म्हणजे फार्मास्युटिकलमध्ये भारताच्या 2%च GDPच्या 2% हे फार्मास्युटिकल आहे. पण जगाच्या दृष्टीने आपण भारताला जगाची फार्मसी असं म्हणतो. तर जगभरात आपली औषधं जातात. आणि आपल्या इथं आपण खूप मोठा कॉम्पिटन्स डेव्हलप केलेला आहे फार्मास्युटिकलमध्ये. म्हणजे भारतात जेवढे USFDA अप्रूव्ड प्लांट आहेत तेवढे जगात कुठंच नाही आहेत. अरे वा. आणि त्याच्यामुळे इथं रिसोर्सेसची अवेलेबिलिटी, कॉस्ट, इफिशियन्सी, ह्याच्यामुळे मी भारतीय जरी नसेल तरी मी भारतात येऊन प्रोडक्शन करेल. आज अशी परिस्थिती आहे की जगभरातल्या कंपन्या भारतात येत आहेत फार्मास्युटिकलचं प्रोडक्शन करायला, कारण आपण एक चांगली इकोसिस्टम बनवून, म्हणजे आपण जे म्हणतो ना विदेशी गुंतवणूक आपल्याला आकर्षित करायची, ती आपण मोठ्या प्रमाणावर करतोय फार्मास्युटिकल. तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहात असं नाही, तुम्हाला घरातनं काहीतरी मोठी एक संधी मिळालेली आहे आणि घरी चालूच होता तो बिझनेस सुरू करायचा असं नाही. तुम्ही शून्यातून सगळं उभं केलेलं आहे. तर काही अपयश किंवा काही असे आव्हानात्मक प्रसंग असे आलेच असणार, तर असे काही तुम्हाला सांगता येतील का? मी नेहमी म्हणत असतो की आय लर्न 100 डिफरंट वेज ऑफ लुझिंग मनी या सगळ्या प्रवासात. तर बऱ्याच वेळा आपण प्रत्येक गोष्ट आपण एका कॉन्फिडन्सनी सुरू करतो. आपल्यात कॉन्फिडन्स असतो की मी जे काही करेल ते सक्सेसफुल होईल. पण बऱ्याच वेळा असं होत नाही. तसं मला आठवते 2011 साली आम्ही भारतामध्ये मार्केटिंगची कंपनी चालू केली होती, ब्रँडेड ड्रग्सची. पण त्याचे जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्या काही मला फार आवडल्या नाहीत. अच्छा. आणि मग तेव्हा मला ती बंद करावी लागली. बरंच नुकसान झालं. म्हणजे 400-500 जॉब्स त्यावेळी आम्हाला 400-500 जणांचे जॉब्स गेले त्याच्यात. तर ते सगळ्यात मोठं अपयश होतं. पण मी त्यातनं शिकलो की जोपर्यंत तुमच्याकडं काहीतरी मोठा ॲडव्हान्टेज नाही आहे, मी त्याला मॅजिक म्हणेल, की तुम्ही कुठलाही नवीन बिझनेस करताय त्यात तुम्ही मॅजिक शोधा की तुमच्यात वेगळं पण काय. आणि ते जर वेगळं पण नसेल तर मी म्हणेल करू नका बिझनेस. बरोबर आहे. आणि जर ते मॅजिक असेल तरच चालू करा. बरोबर. ते त्यातलं एक मोठ्या प्रमाणावर मी शिकलो. तर सावाचा नेमका अर्थ काय? म्हणजे सावा फार्मास्युटिकल्स हे कसं काय नाव तुम्ही ठेवलं? हेल्थ केअर. सावा हे आमच्या घरातल्या चौघांच्या नावाचं इनिशियल आहे. हो, अच्छा. सुवर्णा, अमेय, अनघा आणि विनोद. अरे वा. तर त्यातनं ते नाव तयार झालं. नंतर मला कळलं की फार मोठी नदी आहे युरोपमध्ये सावा नावाची. अच्छा. एक सावा नावाचे मोठे सेंट होऊन गेले. अच्छा. त्यामुळे बऱ्याच भागात असे वेगवेगळे मला लोकांनी विचारलं की तुम्ही ह्या नदीच्या नावावरनं नाव ठेवलं का? अच्छा, त्या देशात गेलं की तसं सांगायचं हो, त्या नदीच्या नावावर. तर गर्जे मराठीच्या या कामाविषयी तुम्ही कसे जोडले गेलात आणि गर्जे मराठीविषयी काय वाटतं तुम्हाला? तर मी एप्रिलमध्ये जेव्हा दुबईवर येत होतो तेव्हा मी फोर्ब्स मॅगझिन वाचत होतो. अच्छा. आणि त्याच्यात पाहिलं की भारतातले 100 जे मोठे उद्योजक आहेत यादी, त्याच्यात मराठी लोक किती आहेत. अच्छा. त्यात मला एकच नाव दिसलं. अच्छा. तर आपल्या इथं एवढी इंडस्ट्री आहे महाराष्ट्रात, $500 बिलियन इकॉनॉमी आहे, पण एवढी कमी नावं का, हा प्रश्न पडला. आणि त्याच वेळी माझी भेट 2 व्यक्तींशी झाली. एक आनंद गानू, गर्जे मराठी ग्लोबलचे, आणि दुसरे सचिन इटकर, जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची थिंक टँक आहे. बरोबर. तर त्यांच्यात डिस्कशन करताना त्यांनी असं एक प्रपोजल केलं की महाराष्ट्रात एंटरप्रेन्योरशिप आम्हाला वाढवायची आहे किंवा ती एक इकोसिस्टम डेव्हलप करायची आहे. तर दुबईमध्ये आपण ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप कॉन्क्लेव्ह करू. अच्छा. तर ते मी त्यावेळी आनंद गनू, सचिन इटकर आणि गर्जे मराठी ग्लोबल
MEDC, पुणे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी ह्यांच्याबरोबर मी को होस्ट केलं ग्लोबल इकॉनॉमी आणि GEC. जगभरातले उद्योजक आले त्याच्यामध्ये साधारण 17 देशातनं अच्छा उद्योजक आले होते मराठी. आणि मराठी 700पेक्षा जास्त, आणि ते खूप सक्सेसफुल झालं. गरजे मराठीबद्दल बोलायचं तर ते साधारण 20,000च्या वर त्यांची आज मेंबरशिप Members आहे. आहेत. 25 देशात त्यांचा स्प्रेड आहे, आणि आनंद गणू आणि त्यांची टीम खूप छान काम काम करत आहेत. करत असते. हो तर मी त्यांना को होस्ट करायला अगदी लगेच तयार झालो. झालो, आणि ती GEC फार सक्सेसफुल झाली असं मला वाटलं. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. तुम्ही जसं फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहात, तर तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्रत्येक काम स्वतः केलंत, आणि त्यानंतरच मग स्वतः एक मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केलीत, एक मोठं एवढं जाळं निर्माण केलं. तर धंद्यात उतरायचं असेल, मराठीत आपलं धंद्यात उतरणे, तर नुसतं उतरून चालत नाही, तर पोहायला पण लागतं, नाही तर मग बुडायला होतं. तर ह्या धंद्यात जर तरुणांना उतरायचं असेल तर बेसिक काय गोष्टी त्यांच्याकडे असायला हव्यात? पहिलं मी म्हणेल की ज्या धंद्यात आपण उतरतोय त्याचा सखोल अभ्यास करावा आपण. त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असावी सगळ्या बाजूनी, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तो मॅजिक फॉर्म्युला तुमचा, की तुमच्याकडे काय असं वेगळं आहे का ते 10 जण जे करतायत तेच मी करतोय. तो जो मॅजिक फॉर्म्युला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कष्ट करत राहा, तोपर्यंत त्याच्यावर अभ्यास करत राहा, काम करत राहा. हे पहिले 2 फॉर्म्युला आहेत. तिसरं म्हणजे जो तुम्ही बिझनेस चालूच कराल त्याच्या मध्यभागी कस्टमर, ग्राहक राजा, त्याला नेहमी तुम्ही मध्यवर्ती धरूनच बिझनेस करा. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की मी बिझनेसच्या मध्ये आहे किंवा मी बिझनेसचा सेंटर आहे, तर नाही, कस्टमर तुमच्या बिझनेसचा सेंटर आहे. त्याला सेंटरला ठेवून तुमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज बनवा. आणि माइंडसेट कसा असावा सर? माइंडसेट म्हणाल तर 2-3 गोष्टी. एक तर कष्ट करायची तयारी हवी तुमची, दुसरी जिद्द हवी, आणि अभ्यास. की बऱ्याच गोष्टी चेंज होत राहत आहेत, जसं AI येते आता, तर त्याच्यामुळे आपल्याला अजून परत नवीन गोष्टी शिकाव्या लागत आहेत. तरी शिकण्याची तयारी असावी. बरोबर आहे सर. थोडं आता तुमच्या भूतकाळाकडे जाऊया. म्हणजे मी थोडक्यात मगाशी सांगितलं की तुम्ही पुण्यात अगदी मध्यम वर्गातनं म्हणजे शिकत होतात, साधं घर होतं, आणि तुम्ही खरं तर इंजिनिअरिंग केलं आहे, पण तुम्ही फार्मसीमध्ये आलात. म्हणजे क्षेत्र बदललं. बऱ्याच वेळेला आपल्या देशात तर आपण असं पाहतो की आपण शिकतो काय आणि नंतर आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळंच करत असतो, तशी कलाटणी मिळते. तर ही तुमची कलाटणी कशी काय मिळाली? तुम्ही इंजिनिअरिंग आधी केलं, तर मला वाटतं 13-1 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्यात, आणि नंतर आपण उद्योग सुरू करावा स्वतःचा, आणि क्षेत्र पण पूर्ण बदलावं. हा टर्न तुमच्या आयुष्यात कसा आला? तर मी म्हणतो की 13 वर्षी मी नोकरी केली ती माझ्यासाठी ग्रॅज्युएशन होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, आणि PhD होती. अच्छा. तर 13 वर्षी जेव्हा मी नोकरी केली तेव्हा जे काही एक्सपोजर मला मिळालं, जिथे जिथे काम करायचं, मोठ्या कंपन्या होत्या. हो, आणि त्या सगळ्या मोठ्या कंपन्या होत्या. जिथे जिथे मला एक्सपोजर मिळालं, म्हणजे मी लार्सन अँड टुब्रोला होतो तेव्हा सेल्सनी सुरुवात केली, मग मी प्रॉडक्ट मॅनेजमेंटमध्ये गेलो, मग मी स्पेअर पार्ट्सचा इम्पोर्ट्स पाहायला लागलो. मर्सिडीजला गेलो तेव्हा स्पेअर पार्ट्सचा इम्पोर्ट्स पाहायचो, मग मी कारचा एक्सपोर्ट पाहायला लागलो. त्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे गेलो, जरी मी इंजिनियर असलो तरी या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी कमर्शियल आहेत. बरोबर. तर मग मी त्या कमर्शियल रिलेटेड सब्जेक्टचा अभ्यास केला. मी कंपनी सेक्रेटरी च्या फाउंडेशनला पण ॲडमिशन घेतलं, लॉची माहिती कळावी म्हणून. अच्छा. मी एक्साईज लॉवर कोर्स केला. मी इव्हन अकाउंटिंग शिकलो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. जेव्हा कॉम्प्युटर नवीन आले त्यावेळी मी वीकडेजला तुम्हाला कॉम्प्युटर मिळत नसायचे, कारण मोठ्या डिपार्टमेंटमध्ये एखादा कॉम्प्युटर असायचा. तर मी वीकेंडला जायचो डबा घेऊन ऑफिसला. अच्छा, म्हणजे सगळ्यांना सुट्टी आहे आणि तुम्ही जायचा. हो, आणि मग मी कॉम्प्युटरवर बसून कॉम्प्युटर शिकायचो. अगदी ते पुस्तके घेऊन बसायचे, डमीज, डेटाबेस फॉर डमीज वगैरे अशी पुस्तकं घेऊन बसायचं आणि स्वतःच शिकायचं सेल्फ टॉटवर. तर मी म्हणतोय 13 वर्षाची मी नोकरी केली ही हे फाउंडेशन होतं माझ्या बिझनेसचं, कारण यातनं मी बरेच विषय शिकलो आणि त्याचा मला पुढे फायदा झाला. बरोबर. मगाशी सर तुम्ही भारताच्या एका सिस्टीमबद्दल बोलत होतात की भारतात आता तसं सोपं झालं आहे उद्योग व्यवसाय सुरू करणं, पण एक काळ होता म्हणजे तुम्ही जेव्हा होतात तेव्हा खरंच सगळीकडे कॉम्प्युटरही नव्हते. आज ऑनलाईन सगळं झालं आहे, त्यामुळे आपण ॲप्लिकेशनसुद्धा ऑनलाईन करू शकतो. कुठे पोचला आहे हे पण आपण बघू शकतो तो. तर तेव्हा तसं नव्हतं. तर त्यामुळे कदाचित उद्योजक कमी निर्माण व्हायचे असं तुम्हाला वाटतं का? तो माइंडसेटच
मराठी माणसाकडे जरा कमी असतो म्हणून तो उद्योगात कमी पडतो असं वाटतं आपल्याला? मराठी माणसाचा माइंडसेट कमी असतो असं मला कधीच नाही वाटलं. महाराष्ट्र हे प्रगत राज्य होतं पूर्वीपासून. आपल्या इथं शिक्षणाच्या संधी नेहमी होत्या आणि नोकरीच्याही संधी भरपूर होत्या. पुरोगामी राज्य म्हणतो आपण. हो. आज सगळ्या राज्यातली लोक महाराष्ट्रात येतात. आपल्याकडे नोकरीच्या संधी इझिली उपलब्ध असल्यामुळं आपण सर्व्हायवल मोडमध्ये राहिलो नेहमी. आपल्याला त्याच्या बाहेर जाऊन काही करावं असं नाही वाटलं. म्हणजे जसं मी पुण्यातला आहे तर मी COEPला जाणार, इंजिनिअरिंग करणार आणि इंजिनिअरिंग झालं की मी टाटा मोटर्सला जाऊन जॉईन होणार. हा स्टँडर्ड फॉर्म्युला होता माझ्याकडे. मला वेगळं काय करायची गरज नव्हती कधी. आम्ही ती मेंटॅलिटी म्हणून डेव्हलप झाली आणि त्यामुळं आपण उद्योगाकडे वळलो नाही. आणि कारण नोकरीच्या संधी फार इझिली असतात आणि जे इझी पाथ आहे तो नेहमी माणूस घेतो. आणि ते कारण आहे की आपल्या इथं मला असं वाटतं की का उद्योग आपल्या इथं वाढले नाहीत. म्हणजे आपली लोक उद्योजक झाले. उद्योगी तर भरपूर आहेत पण आपली लोक जी उद्योगाची काही घराणी आहेत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर म्हणतो ना, ते कमी येतात. खूप कमी आहेत. पण आता सर सरकारने हे स्टार्टअप इंडिया वगैरे सुरू केलं आहे, मेक इन इंडिया. त्याच्यामुळे खूप आपल्याकडे संधी वाढलेल्या आहेत. म्हणजे नुसतं भांडवल नाही तर सगळंच आता जर एखाद्या मुलाची इच्छा असेल आपण उद्योगात पडावं तर अगदी ट्रेनिंग घेण्यापासून, मेंटोरिंग करण्यापासून, भांडवल उपलब्ध करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आता तशा सहज मिळायला लागल्या आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की इंटरनेटमुळे तुम्हाला रिसोर्सची रिक्वायरमेंट कमी झाली. आज तुमच्याकडे एक कॉम्प्युटर असेल, एक लॅपटॉप असेल, त्याच्यावर तुम्ही कोडिंग करून नवीन सॉफ्टवेअर बनवू शकता. त्यातनं बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन करू शकता आणि त्याच्यामुळे ते कल्चर सुरू झालं स्टार्टअपचं की जे पूर्वी शक्य नव्हतं. जेव्हा कॉम्प्युटर नव्हते, IT ची जेव्हा डेव्हलपमेंट झाली नव्हती. मी म्हणतो माझं पण जो बिझनेस आहे, मी आज ते जगाला जो कनेक्ट झालो ते इंटरनेटमुळेच झालो. बरोबर. आणि इंटरनेटमुळेच ते झालं. जर इंटरनेट नसतं तर एखाद्या वेळी ते शक्य झालं नसतं. पण आता सर दुबईत जे तुम्ही नेमकं काम करताय ना ते काय आहे? म्हणजे इथलं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे आम्हाला कळलं की इथे तुम्ही प्रोडक्शनच करता, पण हे दुबईत जो तुमचं ट्रेडिंग चालतं ते नेमकं कसं आहे? तर ते जगभरातनं आम्ही औषधं घेतो. अच्छा. आणि जगभरात विकतो. अच्छा. हो. तर आम्ही बऱ्याच 7-8 वेगवेगळ्या देशातनं जगभरातल्या औषधं खरेदी करतो आणि जिथं संधी आहे विकायची त्या देशांमध्ये विकतो. अच्छा. हा सिम्पल बिझनेस मॉडेल आहे. ओके. आणि तो तिथं चालतो. भारतीय कंपनी जी आहे तिचा बिझनेस इंडिपेंडंट आहे. अच्छा. ती भारतातली कंपनी स्वतःचा एक्सपोर्ट स्वतः करते. हो. मग तुमच्याकडे येत नाहीत भारतीय कंपनी? ते नाही येत. ओके. आता तुम्ही फार्मास्युटिकल म्हणजे मनुष्यांना जे औषधं लागतात त्याच्यावर काम करत होतात. आता तुम्ही पशुवैद्यक क्षेत्रात सुद्धा शिरलेले आहात. म्हणजे पशूंसाठी पण जी औषधं लागतात तिथे तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिसली, तर ती नेमकी सुरुवात कशी झाली? तर 2011 साली जेव्हा आमचं ह्युमन फार्मास्युटिकल आम्ही बंद केलं त्यानंतर मी विचार केला की बिझनेस जर आपल्याला करायचं असेल तर काय मॅजिक असायला पाहिजे. की आपण त्यातनं काय शिकलो की आपल्याकडे मॅजिक नव्हतं. तर माझे एक शेजारी व्हेटरनरियन होते. अच्छा. तर माझा जो दुबईतला बिझनेस आहे तिथं आम्ही खूप देशातनं व्हेटरनरीचे औषधं घेतो आणि विकतो. तर मी त्यांना विचारायचो हे औषध भारतात मिळतं का? अच्छा. दुसरं मिळतं का? टिक अँड फ्लीचं मिळतं का? हार्टचं मिळतं का? तर मला असं कळलं की बरीचशी औषधं भारतात तेवढी नव्हती. अच्छा. मग मी ठरवलं आपण ह्या क्षेत्रात घुसू कारण इथं फारशी कॉम्पिटिशन नाही आहे, ड्रग्ज अवेलेबल नाही आहेत. आणि मग आम्ही ती सुरू केली. आज फार गर्वानी म्हणजे फार छान वाटतं, अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमचा जवळजवळ 20% मार्केट शेअर आहे भारतात. हो. म्हणजे हां, डॉग्स आणि कॅट्सच्या औषधामध्ये. अच्छा. म्हणजे भारतातले जवळजवळ प्रत्येक व्हेटरनरियन आमचं एक तरी ब्रँड नेम हे प्रिस्क्राईब करतो. वा. सर तुम्ही म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की जेव्हा आपली गरज भागते म्हणजे ग्रीड खूपच असतो. म्हणजे आपण म्हणतो की आनंद हा मान्यावर आहे, मोह अजून अजून वाढतच जात असतो. पण तरीसुद्धा आपली जेव्हा गरज भागते, आपण जेव्हा एक सेटल होतो तेव्हा समाजाकडे पण एखादा उद्योजक बघायला सुरुवात करतो की ज्या समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे तर त्या समाजाकडे आपलं पण ते ऋण फेडणं हे थोडंसं आपलं पण कर्तव्य आहे. हे काही उद्योजक जाणतात, त्यातले एक तुम्ही आहात. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की दुबईला आत्ता ती जी कॉन्क्लेव्ह घेतली त्याचंसुद्धा तुम्ही को होस्ट म्हणून राहिलाच होतात. तर असं सामाजिक काम तुम्ही भारतामध्ये काय करता? तर जेव्हा म्हणजे माझ्या जन्मापासून मी जसं वाढलो आणि नंतर उद्योजक झालो त्यात माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं होतं की माझं सगळं शिक्षण हे फ्रीमध्ये झालं. म्हणजे मी कॉर्पोरेशनच्या शाळेत होतो, नंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो, नंतर समाज कल्याणच्या शाळेत गेलो आणि हॉस्टेलला राहिलो. त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं. तिथं वडील माझे सरकारी नोकऱ्यावर असल्यामुळं मला तिथली स्कॉलरशिप मिळाली. तर माझं सगळं शिक्षण फ्रीमध्ये झालं. म्हणजे भारत असा देश आहे की आपण सगळं शिक्षण जर हुशार असू तर फ्री घेऊ शकतो.
त्याच्यानंतर जेव्हा कधी आम्हाला हेल्थची नीड असायची त्यावेळी मी पुण्यात होतो, तर आम्ही ससून हॉस्पिटलला जायचो. अच्छा, आणि म्हणजे ससून सरकारी हॉस्पिटलमध्ये तिथं सगळं फ्री असायचं. हो. तर जेव्हा मी उद्योजक झालो तेव्हा मी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा असं जाणवलं की माणसाला तिथपर्यंत पोचायला काय लागतं. एकतर चांगलं एज्युकेशन किंवा एज्युकेशन आणि हेल्थकेअर. एकाने लाईफ सस्टेन होतं आणि एकाने लाईफ ग्रो होतं. बरोबर. तर मी ठरवलं की मी या 2 क्षेत्रांवर काम करेन. तर मागची 10 वर्ष आम्ही ससून हॉस्पिटलचं एक वॉर्ड घेतो दरवर्षी आणि त्याला अपग्रेड करतो किंवा नवीनच सेटअप करतो. जसं ससूनला डायलिसिस वॉर्ड नव्हता. 10 वर्षापूर्वी मी आणि रोटरी इंटरनॅशनल त्यांच्या कोलॅबोरेशनमध्ये आम्ही डायलिसिस वॉर्ड मागच्या 4-5 वर्षात आम्ही पेडिट्रीवर फोकस करतोय. कारण लहान मुलं हे भारताचं फ्युचर आहे. बरोबर आहे. आणि जर त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना चांगलं मिळालं हेल्थकेअर, तर बरेचसे आम्ही इक्विपमेंट्स ससून हॉस्पिटलला दिले. तो एक माझा काय एक रोटरीचा एक प्रोजेक्ट आहे हॅपी स्कूल. तर ते गावांमधल्या छोट्या शाळांमध्ये जातात आणि त्या शाळांना इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी देतात. जसं लायब्ररी आहे, त्यांचे स्कूल क्लासरूम बनवून देणं. तर दरवर्षी साधारण 1-2 शाळा आम्ही घेतो आणि तो हॅपी स्कूलचा प्रोजेक्ट दरवर्षी करत असतो. विश्वाच्या गाभारी गरजे मराठी. फार्मसी हे क्षेत्र जर म्हणजे औषध निर्माण शास्त्र याचा जर आपण विचार केला तर एकच जगभरातला एक सिनेरिओ काय आहे आणि भारतातला काय आहे? तर भारतामध्ये एकतर 1970च्या आसपास भारतातले पेटेंट लॉ चेंज झाले. आणि भारताने प्रॉडक्ट पेटेंट त्यावेळी अबॉलिश केलं होतं आणि आपले फक्त प्रोसेस पेटेंट होते. अच्छा. तर त्याचा फायदा भारताला असा झाला की आपण कुठलंही जगभरात बनणारं औषध त्याचं कॉपी करायचो. अच्छा. कारण आपले तर पेटेंट लॉ नव्हते आणि आपण ते भारतात बनवायचो. त्याचा फायदा असा झाला की आपली इंडस्ट्री तयार झाली त्याच्यामुळं. मागच्या त्या 72 सालापासून ते आतापर्यंत म्हणजे 72 नंतर जास्त वेगाने विकास झाला. आधी आपण बाहेरचेच औषधं घ्यायचो. त्यामुळे पेटेंट लॉ होते. पण आपले सोशलिस्ट सेटअपमुळे आपण ठरवलं की नाही, आम्ही ते ऐकणार नाही तुमचे पेटेंट लॉ. आणि मग भारतात प्रॉडक्ट पेटेंट नव्हते, त्याच्यामुळं इंडस्ट्री डेव्हलप झाली. पण त्याच्यामुळं झालं असं की जो ओरिजिनल रिसर्च आहे त्याच्यावर फारसा फोकस नाही राहिला. संशोधन R&D जे आपण म्हणतो, R&D वर फार फोकस नाही राहिला. तर तो फार होत नाही आपल्या इथं. आपल्या इथं जी औषधं बनतात ती सगळी कॉपी असतात. अच्छा. ती सगळी जेनेरिक असतात. परदेशात जी इन्व्हेंट झाली ड्रग आहेत, तर ती इंडस्ट्री आपण आता खूप मोठी, आता आपण वर्ल्ड लीडर आहोत असं म्हणता येईल. म्हणजे अमेरिकेतले जवळजवळ 50% जेनरिक, 50%पेक्षा जास्त जेनरिक औषधे भारतातच बनतात बाय व्हॉल्यूम. पण असं मला वाटतं की फ्युचरमध्ये भारतात पण आता न्यू ड्रग रिसर्च व्हायला हवा. आणि त्याच्यावर मी पण स्वतः पण आता फोकस करायला सुरुवात केली आहे. अरे वा. आम्ही त्यासाठी स्पेशल लॅबोरेटरी आता सेटअप करतोय भारतात पण की न्यू ड्रग रिसर्च या विषयावर काम करावं म्हणून. वा. आता तुम्ही सर म्हणालात ना जेनेरिक, आम्हाला एक सामान्य माणसानं प्रश्न आहे, जेनेरिक औषधं आणि म्हणजे आपण ॲलोपॅथी जी म्हणतो ती औषधं, ह्यात नेमका फरक काय असतो? तर भारतात जे आहे, आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन जेव्हा देतात तेव्हा एका कुठल्या तरी ब्रँडचं नाव देऊन देतात. ते त्याच्यात जे काही केमिकल आहे ते काही मेन्शन करत नाहीत. जेव्हा एखादा ड्रग तुम्ही त्या केमिकल नावाने विकतात तेव्हा आपण त्याला जेनेरिक म्हणतो. अच्छा. तर आता जे जनऔषधी तेच आणि त्याला आता सरकार पण प्रोत्साहन देते खूप, आणि ती मला वाटतं स्वस्त पण असतात. तर जनऔषधीची आता भारतात कॉन्सेप्ट यायला लागली आणि चांगली कॉन्सेप्ट आहे. मला असं वाटतं की ज्या लोकांना ही ब्रँडेड औषधं परवडत नाही त्यांनी जनऔषधी केंद्रांमध्ये जाऊन जर घेतली तर आता काय ते सरकारच त्याच्या मागं उभं आहे. त्याच्यामुळं ती एक चांगली संधी आहे लोकांसाठी औषधांचा खर्च कमी करायची. सर तुम्ही फार्मसीमध्ये आहात म्हणून या क्षेत्रात विचारते, ही औषधं एवढी महाग का असतात? लोकांना जर ती एवढी गरजेची आहेत तर ती लोकांना सहज घेता येतील अशी व्हायला हवी असं वाटतं का आपल्याला? औषधं महाग असायची 2-3 कारणं आहेत. एक तर रिसर्चवर खूप खर्च होतो आणि त्यामुळं ज्या कंपन्या रिसर्च करून ती औषधं बाजारात आणतात, कारण त्याच्यावर बरेच वर्ष रिसर्च चालतो. म्हणजे एक ड्रग इन्व्हेंट करण्याची प्रोसेस ही 10 ते 12 वर्षाची आहे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये खूप खर्च होतो. म्हणून औषधांच्या किमती ज्यावेळी ते पेटेंटमध्ये असतात त्यावेळी ते खूप महाग असतात. आणि दुसरं म्हणजे की रेग्युलेटरी अप्रुव्हल जे आहेत त्यालाही खूप वेळ लागतो. अच्छा. म्हणजे कुठलेही ड्रग जर नवीन बाजारात आणायचं भारतात सुद्धा त्याला 2-2.5 वर्ष लागतात. अच्छा. तर या प्रत्येकाचा खर्च जर कंपनीला रिकवर करायचा असेल तर त्यामुळे त्या किमती जास्त असतात. तुम्ही इथे आलात आणि तुमच्या क्षेत्राविषयीची माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.